आम्ही निवडून आलो। यानंतरची एक ब्रेकिंग बातमी आहे पुण्यामधून। पुणे महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्राथमिक चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काँग्रेस नेते सतेज पाटील यांना फोन आल्याची प्राथमिक माहिती ही समोर येते। पुण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकत्र येण्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे अशी माहिती सध्या समोर येते। आणि याच संदर्भातले आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, खरं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होईल अशा चर्चा होत्या, पण यामध्येच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची प्राथमिक चर्चा सुरू झालेली आहे। सतेज पाटील यांना फोन गेलेला आहे, काय अपडेट मिळतात? अगदी बरोबर आहे आकांक्षा। पश्चिम महाराष्ट्रातील आताच्या घडीची सगळ्यात मोठी ही राजकीय बातमी म्हणावी लागेल, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना फोन केलेला आहे आणि पुण्यामध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आपल्यासोबत असावं अशा पद्धतीची ही चर्चा आहे ती सुरू झालेली आहे। प्राथमिक पातळीवरती ही चर्चा सुरू झाली, मात्र ही चर्चा पूर्णत्वास येणार आहे अशा पद्धतीची देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुण्यामध्ये एकत्र येऊ शकतात आणि एकत्र येऊन ते निवडणूक लढवू शकतात। असं असलं तरी कोल्हापूरमध्ये मात्र कुठलीही कॉम्प्रोमाइज होणार नाही। कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत आपण जाणार नाही अशा पद्धतीचं देखील स्पष्टीकरण सतेज पाटील यांनी दिलेलं आहे। त्यामुळे पुण्यामध्ये जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले असले तरी कोल्हापूरमध्ये मात्र येणार नाहीत। त्यामुळे पुण्यातली चर्चा ही आता आज आणखी दुपारनंतर या संदर्भात चर्चा होईल, या संदर्भातल्या बैठका देखील होतील आणि मग जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे ते ठरेल। मात्र आताच्या घडीला आपण अजित पवारांनी सतेज पाटील यांना फोन केलेला आहे पुण्यासंदर्भात। अगदी बरोबर आहे विजय, तुम्ही म्हणताय तसं पुण्यामध्ये ही युती होण्याची शक्यता आहे, मात्र कोल्हापूरमध्ये अशी चिन्ह नाहीयेत। पण एकूणातच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर ही युती झाली तर याचा कसा परिणाम दिसू शकतोय? आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काल ज्या नगरपंचायती नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला त्यामध्ये महायुतीची सरशी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि तोच ट्रेंड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील राहिला अशा पद्धतीचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केलेला आहे। त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी। विजय, थोडंसं तुम्हाला थांबवते, सध्या सतेज पाटील बोलतायत, आपण थेट जाऊयात। एवढंच म्हणलं मुरगुड कागद आणि तर या संदर्भातले विजय केसरकर आपल्याला अपडेट देत होते। धन्यवाद विजय। यानंतर पुढची बातमी पाहूयात।